खुशखबर खुशखबर नमस्कार, मी पिंकी मेहता, समाजसेविका आणि आज या मंचावर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याचे प्रतिनिधी म्हणून आम्ही इथे बोलत आहोत। सगळ्यात विशेष म्हणजे आपल्या मालेगावमध्ये आपण बघतो की खूप स्किल आहे, खूप हुशारी आहे, लोकांकडे काम करण्याची कला पण आहे आणि मेहनत करण्याची इच्छा पण आहे। पण जेव्हा आपण इतर समाजात किंवा इतर लोकांमध्ये जातो तेव्हा बघतो की डिग्रीच्या अभावी आपल्या कामाला तेवढं जेवढं पाहिजे तेवढं वेटेज किंवा व्हॅल्यू आपल्याला मिळत नाही। आणि हा सगळा विचार सरासर आम्ही करतोय। अतिक सर आणि आमचे सगळे प्रतिनिधी हे गेल्याच आठवड्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ इथे ह्यांनी भेट दिली आणि मालेगाव मध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी ह्याच्याबरोबर चर्चा झाली आणि त्याच्यावरती आपल्याला पुढे निष्कर्ष कसा करता येईल। आता सगळ्या लोकांकडे आपण म्हणतो शिलाई काम, आपल्या मालेगावमध्ये शिलाई, बुनाई किंवा एम्ब्रॉयडरी वर्क ह्याच्यासाठी मी म्हणतो की इथे इतकं स्वस्तात आणि इतकं सुंदर आणि इतकं भरीव काम केलं जातं जे पूर्ण शहरामध्ये कुठेच केलं जात नाही। तर ह्या सगळ्या स्त्रियांना, ह्या सगळ्या महिलांना ज्या घरी बसून कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये एकदम काहीतरी निशुल्क अमाऊंटसाठी जे काम करतात तर त्यांच्या कामाला किंमत मिळावी, त्यांच्या कामाला एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांची स्वतःची एक ओळख निर्माण व्हावी, या माध्यमासाठी आम्ही हे काम करतो आहे। त्यामुळे ज्या महिला शिवणकामात हुशार आहेत पण काही अडचणी आहेत, काही अभाव आहेत, त्यांच्याकडे मशीन नाही किंवा त्यांच्याकडे डिग्री नाही आहे, अशा महिलांचा फॉर्म आम्ही इथे 18 फेब्रुवारीच्या अगोदर भरून घेणार आहोत आणि ही माहिती जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचेल तेवढे फॉर्म आमच्याकडे येतील आणि त्यांना मग कुठली मदत आमच्याकडनं लागतीये, आमच्याकडनं लागतीये तसं इकडचे जे कुलगुरू जेव्हा येणार आहेत त्यांच्याबरोबर चर्चा होईल, त्यांना आम्ही कुठल्या माध्यमातून मदत करू शकतो, त्यांना जर थोड्याफार प्रशिक्षणाची गरज असेल तर ते प्रशिक्षण आम्ही तसं त्यांना कसं देऊ शकतो, त्याची गरज नसेल, त्यांचा हुनर आहे, त्यांचे स्किल आहे तर डायरेक्ट ते परीक्षेसाठी कसे उभे राहू शकतात आणि BA च्या माध्यमातून त्यांना डिग्री कशी उपलब्ध होते आणि कुठल्याही व्यक्तिमत्वापुढे जेव्हा डिग्री असते तेव्हा त्याची किंमत आपोआपच वाढते, त्याला काम आपोआपच मिळतं आणि त्याच्या कामाचा मोबदला म्हणजे पैसा जो आजच्या तारखेत प्रत्येकाला हवा असतो, म्हणजे आयडेंटिटी प्लस मोबदला तुमच्या कामाचा, ह्याची व्हॅल्यू जी आहे ती यशवंतराव मुक्त चव्हाण जी आपली विद्यापीठ आहे ही सगळ्या लोकांसाठी उपलब्ध करून देते। आणि विशेष म्हणजे अतिक सर जेव्हा मी म्हणते की गेल्या 4 वर्षापासून ते सतत ह्याच्यावरती मेहनत करतायत, त्यांनी पहिला सक्सेसफुल प्रोजेक्ट म्हणजे पॉवर लूमच्या लोकांसाठी केलेला आहे की खूप वर्षानुवर्ष ते काम करत आहेत पण त्यांना कुठलाच प्लॅटफॉर्म किंवा कुठलीच डिग्री नाही मिळाली। तर हा पहिला यशस्वी आमचा कार्यक्रम उपक्रम होता जिथे सगळ्या पॉवर लूमच्या व्यक्तिमत्वांना आम्ही सर्टिफिकेट्स उपलब्ध करून दिले, त्यांनी पुढे जाऊन डिग्रीजही घेतली आणि आज त्याचा आनंद आणि त्याची जी किंमत आहे ती त्यांना चांगल्यापणे मिळते। तसंच जसे सर म्हणाले की मेकॅनिकल म्हणजे जेव्हा आम्ही शहरा भागात जातो तेव्हा काहीच नॉलेज नसलेल्या मेकॅनिक सुद्धा अफाट पैसा चार्ज करतात आणि मालेगावमध्ये अमाप स्किल असूनही पैसा मात्र त्याच्या मोबदल्यात काहीच मिळत नाही, त्यांच्या मेहनतीला काहीच व्हॅल्यू मिळत नाही। तर अशा सगळ्या लोकांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांना काही गरज असेल, काही पैशाअभावी किंवा एक वातावरण अभावी जर त्यांना शिक्षण मिळालं नसेल तर त्यांना ती शिक्षणाची पूर्तता आम्हाला कशी करता येईल आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कशा उपलब्ध करून देता येईल, प्लस सर्टिफिकेट मिळालं तर जसं सर म्हणाले की ते परदेशात सुद्धा जाऊन काम करू शकतात किंवा मालेगावच्या बाहेरून सुद्धा काम करू शकतात किंवा मालेगावमध्ये बसून आजच्या युगात आपण जिथे ऑनलाईन पोहोचतोय प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मी सुद्धा मालेगावमध्ये आहे पण आज मी माझ्या व्यवसायात फक्त भारतात नाही, देशभर नाही तर विदेशात सुद्धा माझं काम चालू आहे। तर तशाच माझ्या या भगिनी, या महिला सगळ्या देशभर आणि विदेशात त्यांच्या कामामुळे त्यांची ओळख निर्माण व्हावी हा एक प्रयत्न आहे या विद्यापीठातनं। तर मी सर्व महिलांना आवाहन करते की तुम्ही शिवणकामात, कढाई कामात जिथेही तुम्ही तुमची एक्सपर्टीज असेल तर तुम्ही पुढे या, फॉर्म भरा आणि आम्हाला तुमची सेवा करण्याचं एक संधी द्या की आम्ही तुम्हाला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देऊ। धन्यवाद। तर आम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठकडे मागच्या आठवड्यात गेलो होते, माझ्याबरोबर माझे मित्र खुशखबर खुशखबर खुशखबर
त्यानंतर फोर व्हीलर चांद खान फिटर, आहे, टू व्हीलर फिटर, खास त्यानंतर शिलाई मशीन कारागीर मनसूरभाई, महिलांसाठी आम्ही सर्व तिथं गेलो होतो खुशखबर, आणि खुशखबर, विद्यापीठाला खुशखबर. हे आम्ही बोललो त्यांना की ज्याप्रमाणे तुम्ही कामगारांना यंत्रमा कामगारांना प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या धर्तीवर आपण टू व्हीलर आणि फोर व्हीलरमध्ये काम करणारे जे कामगार आहेत जे फिटर त्यांना आपण म्हणतो त्या फिटर लोकांना पण प्रमाणपत्र द्यायला हवे, कारण ते अशिक्षित आहेत, ते शिक्षकांना ते परवात येऊ शकतात. तसेच विद्यापीठाने यापूर्वी कार्यक्रम राबवलेला आहे, त्यामुळे विद्यापीठाला पण अनुभव आहे. त्यात माननीय कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे सर यांनी असं सांगितलेलं आहे, यांचं व्हिडिओमध्ये त्यांनी आव्हान पण केलेलं, आम्ही गेल्यानंतर त्यांनी निवेदन दिलं आणि ते निवेदनाप्रमाणे त्यांनी बोलले की अतिक सर आणि यांची टीम जे बरोबर आलेली आहे ते मालेगाव शहरासाठी चांगलं काम करत आहे, आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करणार आहोत आणि टू व्हीलर आणि फोर व्हीलर यांचा तुम्ही डाटा जमा करू, खुशखबर, आम्ही खुशखबर, विद्यापीठाचं खुशखबर. सर्व याचा फोर व्हीलर फ्रेम फिटर, करू. आणि टू मी व्हीलर यांना फिटर, म्हटलं की ते खास उर्दूमध्ये पण शिलाई असतो, मशीन कारागीर तर त्यांनी असं महिलांसाठी म्हटलं की या उर्दूमध्ये खुशखबर, पण खुशखबर, खुशखबर. त्यांना आपण प्रशिक्षण घेऊन त्यांना प्रमाणपत्र देऊ म्हणे असं ठरलं आणि त्यानुसार आम्ही फॉर्मचं वाटप करत आहात आणि फॉर्म वाटप जे आहे त्याच्यामध्ये आम्ही वेळ दिलेला आहे. आम्ही एक पहिली मिटिंग जी 18 तारखेला ठेवणार आहोत, 18 फेब्रुवारी संडेचा दिवस आहे, 4 वाजता ठेवणार आहोत. त्यामध्ये आपल्याला जे आम्ही कळवलेलं आहे त्यात किती लोक येतात त्यांचा डाटा तयार करणार आम्ही आणि ते डाटा आम्ही विद्यापीठात सुपूर्द करू आणि ते विद्यापीठाचे प्रतिनिधी येणार, अधिकारी येणार, कुलगुरू येणार आणि त्यानिमित्त मग कार्यक्रमाची सुरुवात होणार. फीचं काही प्रॉब्लेम, फीचं काही नाही. आम्ही फक्त एक सहकार्य म्हणून काम करायचं आहे, सोशल वर्कर म्हणून काम करायचं आहे आणि लोकांपर्यंत जेवढे 2-3 हजार लोकांना असेल, धुळेला असेल, भिवंडीला आहे, तिथं पण देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि यापूर्वी आम्ही दिलेलं, त्यामुळे मला त्यांची निवड केली त्यांनी माझी. मालेगाव शहर, मालेगाव तालुका आहे, धुळ्यापर्यंत आहे, भिवंडीचे असेल त्यांना पण आपण देणार आहोत. आता त्यांनी 3 जिल्ह्याचा त्यांचं आपण व्हिडिओ कॉलमध्ये बघू शकतात, त्यांनी 3 जिल्ह्याला आव्हान केलेलं त्याचं आणि पण धुळ्याचे लोक इथे येऊ शकत नाही, त्यामुळे सध्या तरी आपण मालेगाव शहर आणि मालेगाव तालुका यांच्यासाठी आणि धुळ्यामध्ये आम्ही कार्यक्रम ठेवणारच आहे. धुळ्यामध्ये पण कमीत कमी 500 लोक आत्ता ऑलरेडी तयार आहे, त्यांच्यासाठी माझं बोलणं झालेलं आहे. आता ज्यावेळी कुलगुरू 18 तारखेनंतर येणार आहे, खुशखबर, दौरा खुशखबर, करणार, त्यावेळी खुशखबर. मालेगावतून फोर व्हीलर फिटर, असा प्रवास टू व्हीलर असणार आहे. फिटर, खास शिलाई मशीन कारागीर महिलांसाठी वयाचं तर काय खुशखबर, 18 वर्षाच्या खुशखबर, पुढे खुशखबर. त्यांनी शिक्षण, कारण त्यांना जे प्रमाणपत्र मिळणार आहे त्यांना 10वी 12वी न करता डायरेक्ट त्यांचा जो श्लोक आहे की त्यांना BA मध्ये डायरेक्ट प्रवेश मिळणार प्रथम वर्ष, असं विद्यापीठाची धारणा आहे. आणि यापूर्वी पण लोकांनी डायरेक्ट 10वी आणि 12वीमध्ये न देता डायरेक्ट BA मध्ये यंत्रमाग कामगार लोकांना प्रमाणपत्र BAचं पण मिळालेलं आहे उर्दूचं आणि ते कार्यक्रमामध्ये आम्ही धरलेलं आहे की त्यांचं पहिले ज्यांनी केलेलं आहे, ज्या कामगारांनी यंत्रमाग कामगार यांनी हे लोकांना दाखवणार की यांनी विद्यापीठातून पदवी घेऊन आणि त्याचा सन्मान विद्यापीठ करणार आहे. आता आमचं पण आहे की फिटर लोकांनी पण पुढे शिक्षण घ्यायला पाहिजे, त्यांना प्रमाणपत्र मिळणार, प्रमाणपत्राचे फायदे मी बोललेलो आहे, त्याचप्रमाणे सर्व असणार असं माझं हे. कोर्सेस आम्ही फक्त कसं आहे की यांचे कोर्सेस विद्यापीठातच फार आहेत, MBA असतील काय असतील, आपल्याला त्याबद्दल काही बोलायचं नाही आहे, कारण विद्यापीठ ही पुऱ्या महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्रात प्रत्येक महाविद्यालयाने त्यांचे कोर्सेस घेतलेले आहेत. त्यामुळे आपण त्या कोर्सेसबद्दल न बोलता आज आपण कसं आहे की जे अशिक्षित असतील आणि शिक्षणात घेण्याचे पैसे नसतील त्यांना, आज ते त्यांना कसं या शिक्षणाच्या प्रवाहात येणार आणि शिवाय त्यांना ओळखपत्र असणार, मेकॅनिकल म्हणून त्यांना एक दर्जा भेटणार आणि ज्या कार्यक्रम होणार त्यावेळी विद्यापीठ स्वतः सांगणार की कोणते पाहुणे महाराष्ट्रात येणार, कारण गव्हर्नरच्या अंडरखाली कुलगुरू असतात, त्यांचं जे मीटिंग असणार त्यावेळी आपण त्यावेळी त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून त्यावेळी आपण निर्णय घेणार.